We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी करणार आहे चना मसाला, अगदी कमी मसाल्यामध्ये चना मसाला। तर चला तुम्हाला चना मसाल्यासाठी बघा, मी मसाल्यामध्ये फक्त आणि फक्त हे छोटे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा, ह्याच्यातलं पण थोडंसं मी काढणार आहे। त्याचबरोबर आता मी कुकरला बघा रात्रभर भिजलेले चणे आता हे कुकरला मी शिजवून घेते। एक साईडला कुकरला चणे शिजवून घेते आणि एक साईडला मसाल्याची तयारी करते। तर चला आता मसाल्याला आपण कांदे आणि खोबरं कापून घेऊया। आता गॅसवरती मी एक फ्राय पॅन ठेवलेला आहे, तुम्ही तवा किंवा काही ठेवायचा म्हणजे मसाला भाजायला। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये खोबरं आणि कांदा आता जो कापलेला आहे ना मी तो ह्याच्यामध्ये भाजला कांदा घ्यायचा आणि मग खोबरं आता ह्याला छान असं चॉकलेटी रंगावर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं। थोड्याशाच तेलामध्ये हे छान असं भाजून घ्यायचं, थोडासा रंग बदली होईपर्यंत, म्हणजे कसं त्याच्याने मसाल्याला आपल्या मसाल्याच्या भाजीला चव येते। म्हणजे मग हे कसं थोडंसं भाजलं ना, आपण थोडंसंच भाजलं आणि लगेच बारीक केलं ना की ते छान लागत नाही आणि मग तेलामध्ये मसाला हा खूप भाजावा लागतो। म्हणून काय करायचं मग त्याचा हा मसाला याच्यामध्ये जर भाजला ना तर तेलामध्ये जास्त भाजायची गरज लागत नाही। म्हणून आपण ह्याच्यामध्ये छान असा मसाला हा भाजून घ्यायचा, जास्त काही नाही, खोबरं आणि फक्त कांदा, बाकीचे वरचे जे मसाले टाकायचे ते वरून आपण टाकायचे। तर बघा मसाला किती छान असा भाजलेला आहे। कसं माहिती आहे का, मसाला आपण भाजतो ना तेव्हाच तो मसाला छान भाजला ना की त्याला तेलामध्ये जास्त भाजायची गरज लागत नाही। आता इतक्या कलरमध्ये हा मसाला भाजून घेतला की पटकन आपली भाजी होते। नाही तर काय होतं माहिती आहे का, हा जर कच्चा असेल ना मसाला तर आपल्याला तेलामध्ये खूप भाजावा लागतो। आता बघा हे भाजलेला मसाला मी हा काढून घेते आणि ह्याच्यामध्येच मी 1 टोमॅटोही त्याच तेलामध्ये थोडंसं भाजून घेते, जास्त तेल टाकायचं नाही। आता त्याच पॅनमध्ये मी 1 टोमॅटो असाच मी भाजून घेते, ह्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही, फक्त असंच आपलं भाजून घ्यायचं। आता बघा ह्याच्यामध्ये हे फक्त असे डाग लागेपर्यंतच भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही। कोणी काय करतं माहिती आहे का, कांदा आणि खोबरं आणि काय ते टोमॅटो वगैरे गॅसच्या फ्लेमवरती भाजतात, ते कसं हानिकारक असतं। तसं भाजलेलं छान लागतं, पण ते कसं चुलीवरचंच छान लागतं, आपल्या लाकडांवरती ते भाजलेलं छान लागतं, नाही ते गॅसच्या फ्लेमवरती कधीच भाजून घेत जाऊ नका। असे भाजा आपण फ्लेमवरती कधीच ठेवू नका। आता बघा हे छान असे भाजून झालेले आहेत। आता याची आणि त्या कांद्याची आणि खोबऱ्याची वेगवेगळी पेस्ट करून मी घेते। आता हे कांदा आणि खोबरं जे आहे ना मी भाजून घेतलेलं, याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी थोडीशी कोथिंबीर घेते याच्यामध्ये वाटणामध्ये। कोथिंबीरने काय होतं माहिती आहे का, छान असं भाजी लागते। वरून पण कापलेली चिरलेली कोथिंबीर टाकायची, पण ह्या वाटणामध्ये पण थोडीशी टाकायची। आता बघा मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे, छोटे पळी तेल, जास्त घ्यायचं नाही। कोणाला तरीवाला लागत असेल तर त्यांनी जास्त घेऊ शकता, पण कसं पाव किलोच्या हिशोबाने मग बघा मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे छोटे। आता त्याचबरोबर बघा हे मी मसाले घेतलेले आहेत, जास्त काही नाही, लाल मिरची पावडर, धन्याची पावडर, गरम मसाला आणि हळद, हे प्रत्येकी 1-1 चमचे, आणि ही आहे कसुरी मेथी, ती पण 1 चमचा। आता तुम्हाला एक टिप्स देते बघा, ज्यांना तरीदार भाजी हवी असेल तर त्यांनी काय करायचं, तेल तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली पहिली कोथिंबीर टाकायची आणि हे मसाले टाकायचे, म्हणजे कसं भाजीला तरी येते। तर मी तुम्हाला तर दाखवते कसं करायचं ते। आता पहिल्यांदा बघा तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा थोडी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लगेच आपण हा कढीपत्ता टाकायचा, आणि कढीपत्ता टाकला की लगेच आपण हे सगळे मसाले टाकून घ्यायचे। जास्त काही मसाले मी घेतलेले नाही आहेत बघा। आता हे सगळे ह्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं हे मसाले असे हलवून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे। आता बघा हे वाटण जे केलेलं आहे ना, खोबरं आणि कांदा आणि फक्त कोथिंबीर, हे वाटण आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं। आता हे वाटण टाकल्याच्या नंतर छान असं आपण ह्याला
तेलामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं. आता बघा हा मसाला ह्याच्यामध्ये भाजल्याच्या नंतर 1 चमचा आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची. आता बघा हा मसाला जो आहे ना छान असा भाजला गेलेला आहे. कारण का मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं की आपण मसाला जेव्हा भाजून घेतो ना कांदा आणि खोबरं जास्त तेलामध्ये म्हणजे छान असं, तर ह्याच्यामध्ये जास्त भाजायची गरज लागत नाही. बघा पटकन हा भाजून घेतला, सगळं काही टाकलं त्याच्यामध्ये, लाल मसाले गरम मसाले वगैरे, अद्रक लसणाची पेस्ट आणि शेवटी टाकायचं ही टॅमॅटोची पेस्ट. ही शेवटीच टाकायचं. तर मी बघा एकच टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतली की आणखीन मग ह्याला 1 किंवा अर्धा मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करून असं थोडंसं भाजून घ्यायचं. आता बघा हे मी रात्री भिजत टाकलेले चणे सकाळी ते छानपैकी धुवून घेतले आणि त्याला 4 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या, म्हणजे बघा अशा लेवलमध्ये हे शिजवून घेतलेले आहे. आता हे मसाले भाजलेले आहेत तर याच्यामध्ये आपण आता हे शिजलेले चणे टाकून घेऊया. आता चणे टाकले की ह्याला पहिल्यांदा आपण असं छान आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर नाही करणार आहोत, आपण ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत. आता ह्याला छान असे मसाले लागेपर्यंत असं छान परतून घ्यायचं आणि मग पाणी. आता हे छान असं मसाल्यामध्ये चणे छान आता भाजून घेतलेले आहेत, म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण टाकायचं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. मी 1 चमचा टाकलेला आहे. पुन्हा आता हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकणार आहे. तुम्हाला जितकी पातळ हवे जितकी घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. रस्सा भाजी हवी असेल तर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाका आणि सुकी हवी असेल तर 1च ग्लास पाणी टाकायची, म्हणजे ती कशी अशी बदबदीत होते, म्हणजे घट्टसर. आता बघा ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे 1 ग्लास. कारण का आम्हाला ही भाजी मी थोडीशी अशी घट्टसरच करणार आहे म्हणून 1च ग्लास पाणी घातलेलं आहे. आता याला आपण झाकण लावून ठेवायचं मंद आचेवरती, म्हणजे छोटा गॅस करून 1 ते 2 मिनटं ठेवायचं. कारण ऑलरेडी आपले हे चणे वगैरे सर्व शिजलेले आहेत, मसाले पण छान भाजलेले आहेत. फक्त आपल्याला ह्याला 1-1.5 मिनटं ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं. आता बघा ही भाजी किती सुंदर झालेली आहे बघा, तरी वगैरे किती छान असे आलेले. आता ही बघा मला जास्त मी पातळही केलेली नाही आहे आणि जास्त घट्टही नाही. आणि हे पण तुम्हाला मी अजून एक सांगते. आता ही इतकी पातळ आहे ना, म्हणजे थोडीशी मीडियम. आता ह्याचा गॅस बंद केल्याच्या नंतर ही आणखीन घट्ट होणार. म्हणजे तुम्हाला पातळ हवी असेल ना भाकरीबरोबर वगैरे खायला तर याच्यापेक्षा पातळ करायची, तेव्हा याच्यापेक्षा पातळ केल्याच्या नंतर ती या लेवलला येईल एवढी घट्ट. आणि एवढी जर घट्ट केली तर ती आणखीन खूप घट्ट होणार, पातळ आणि सुट्टी. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करायची. आता हे बघा छान अशी भाजी झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यावरती मग आता आपण ती भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची. ही भाजी आहे ना चपातीबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, एकच नंबर लागते. कमी मसाल्यामध्ये बघा, फक्त खोबरं, कांदा आणि आपलं टॅमॅटो आणि मसाल्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवलेलं तेवढ्याच मसाल्यामध्ये मी ही भाजी केलेली आहे. आता बघा ही मी गॅस बंद केल्याच्या नंतर झाकण लावल्यावर ही आणखीन घट्ट होणार ही भाजी. तुम्हाला पातळ हवी असेल तर ती याच्यापेक्षा पातळ ठेवायची, म्हणजे ती पातळच राहते. आणि याच्यापेक्षा घट्ट ठेवायची असेल तर या स्टेजवर ठेवायची, म्हणजे आणखीन ती थंड होईल तशी ही भाजी घट्ट होते. बरं कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.